क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य। यवतमाळ शहर हद्दीत शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीकरिता आणणाऱ्या इसमावर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावरून माहिती काढली असता पोलीस स्टेशन यवतमाळ शहर हद्दीतील मारवाडी चौक येथे पतंग विक्रीचा व्यवसाय करणारा कृष्णकुमार उर्फ बंटी सिओटिया या स्वतःच्या दुकानात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीकरिता आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने त्याच्याकडे नायलॉन दोरा मांजा यावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली असताना मागील आठवड्यापासून तो विक्री करीत आहे अशा मिळालेल्या प्राप्त माहितीप्रमाणे मारवाडी चौक येथील पतंग विक्री करणाऱ्या दुकानात गेलो असता मिळालेल्या माहितीप्रमाणे दुकानात जाऊन नमूद इसम गांजा मांजा विक्री करताना मिळून आला। सदर इसमास आमची व पंचांची ओळख देऊन येथे येण्याचा उद्देश समजावून सांगितला। त्यानंतर पंचासमक्ष नमूद इसमाची उपस्थितीत सदर पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला ज्यामुळे पक्षी प्राणी व मानवी जीवितास दुखापत करणारा नायलॉन मांजा एक गोल्ड नायलॉन मांजा 13 बंडल प्रति 700 रुपये प्रमाणे 9100 रुपये, 2 नायलॉन मांजा चक्रीमध्ये गुंडाळलेला 13 चक्र्या प्रति 300 रुपये प्रमाणे 3900 रुपये या मुद्देमाल एकूण 13000 रुपये या मांजा नायलॉन दोरा पंचनाम्याप्रमाणे जप्त करून त्यास पुढील कार्यवाही करिता ताब्यात घेण्यात आले व नमूद इसमावर कायदेशीर कारवाई करण्याकरिता पोलीस स्टेशन यवतमाळ शहर यांचे ताब्यात देण्यात आले। नागरिकांना आवाहन करण्यात येते की नायलॉन मांजा यवतमाळ जिल्ह्यात विक्रीविषयी माहिती प्राप्त झाल्यास पोलिसांना माहिती द्यावी। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू, साजिद योगेश गटलेवाल, पोलीस हवालदार अजय डोळे, पोलीस हवालदार रुपेश पाली, पोलीस हवालदार योगेश डगवार, पोलीस हवालदार ऋतुराज मेडवे, पोलीस हवालदार सचिन घुगे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पैठणे, पोलीस कॉन्स्टेबल देवा होले, पोलीस कॉन्स्टेबल आकाश सूर्यवंशी सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली। शुभांगी गुल्हाने, जनसंपर्क अधिकारी। महाराष्ट्र नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।